नमस्कार, लेखणीशास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे। केमिकलयुक्त पाणी नाल्यामधून सोडल्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका। सुकिली येथील जिंदाल सॉ कंपनीमधून आज काळोखाचा फायदा घेत केमिकलयुक्त पाणी नाल्या नदीमध्ये सोडले गेले। नागरिकांच्या जीवितास या सदर दूषित पाण्यामुळे अतिशय गंभीर धोका उद्भवला असून कंपनी प्रशासन नागरिकांच्या जीवाशी हा खेळ करीत आहे असे निदर्शनास येत आहे। या संपूर्ण प्रकाराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून कंपनी प्रशासनाबद्दल लोकांमध्ये प्रचंड संताप वाढला आहे। सदरची घटना ही एनघर ग्रामपंचायत हद्दीमध्ये घडली असून आजूबाजूच्या गावातील लोकांच्या आरोग्याबरोबर नागोठणे परिसरातील गावांनाही आरोग्याचा धोका संभवतो। याबाबत शिवसेना शिंदे गटाचे तालुका उपाध्यक्ष श्री मनोज खांडेकर यांनी स्थानिकांसोबत घेऊन कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला असता कंपनीने केमिकलयुक्त सांडपाण्याची वेगळी विल्हेवाट लावावी असे खडसावले। श्री खांडेकर यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर घेतले। सध्या तरी लोकांनी हे रसायनयुक्त दूषित पाणी पिऊ नये असे सुद्धा नागरिकांना सांगण्यात आले। या पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जातो। नागरिकांचा आरोग्यास धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। या घटनेनंतर तामसोली, हेदवली, मांडवशेत, खैरवाडी व आदिवासीवाडीतील लोकांनी प्रचंड संताप व्यक्त केला। या नदीतील पाणी पिण्यासाठी वापरले जात असल्यामुळे ग्रामस्थांनी हे पाणी पिऊ नका असे सांगण्यात आले आहे। सदर कंपनी प्रशासनाने 5 गावांना फिल्टर पाणी पुरवण्याचे आश्वासन दिले। जोपर्यंत फिल्टर पाण्याचे प्लांट होत नाही तोपर्यंत तेथील गावांना पाण्याचे जार पुरवण्यात येतील असे सांगितले। त्यानंतर ग्रामस्थांनी कंपनीकडून लेखी आश्वासन घेतले आणि या घटनेची चौकशी पर्यावरण विभाग आणि स्थानिक प्रशासन यांना करण्याची मागणी केली। जिंदाल सॉ कंपनी अधिकारी पाटील यांनी सांगितले की फिल्टर प्लांट हे रेडी होण्याकरिता 3 महिने लागतील। बघूया नागरिकांची प्रतिक्रिया। तोपर्यंत बघत रहा लेखणीशास्त्र न्यूज। रोहा तालुका प्रतिनिधी श्री सुदर्शन कोटकर यांची रिपोर्टिंग। जय हिंद, जय संविधान, जय महाराष्ट्र। झाली असेल पहिले आपण असं धरूया गृहीत, ठीक आहे, ओके। पुढे बोला, चला। ते चुकच आहे, बरोबर। तर त्या अनुषंगाने की तुम्हाला हात जोडून मी यासाठी विनंती का केली, कारण एक मी प्रशासनिक अधिकारी म्हणून मी तुम्हाला ही विनंती करू शकतो, कारण आपण गावाला समोरात आपण एक घरातली मंडळी असतो, काही इशू नाही आणि आम्ही ती चूक मान्य करतो। बरोबर जर हे झालं असेल ती चूक आहे ॲब्सोल्युटली। सर एकच मिनिट द्या। आता हा जो विषय राहिला कुठला झाला, प्रशासनिक विषय झाला की बाबा ती डिसिप्लिन बाबा तो आम्हाला का कळवलं नाही, ती निश्चितपणे त्यांची चूक झाली, हा आमचा अंतर्गत विषय झाला। पण मी तुम्हाला म्हणालो की जसं साहेब म्हणतात की खांडेकर साहेब की बाबा या पद्धतीने फिल्ट्रेशन प्लांटसाठी आपल्याला काय करता येत असेल तर निश्चितपणे मी त्या अनुषंगाने मॅनेजमेंटशी बोलणं पण करून देईन। तुमची मॅनेजमेंट काय करते माहिती आहे काय? आपला डिसिजन घेतल्यानंतर आम्हाला दिल्लीवरून अप्रूव्ह करायला लागतो, आम्हाला हे करावं लागतं, आम्ही मी तुम्हाला सांगतो, मला तुमचं नाव पण माहिती नाही पण खांडेकर साहेब झाले, विठ्ठल साहेब झाले, नवली साहेब झाले, कोकले साहेब झाले, मी यांना व्यक्तिशः ओळखतो सगळ्यांना, काय असं नाही। पण निश्चितपणे आपण त्याच्यावर विचार करून त्याच्यावर सकारात्मक विचार करून आपण सकारात्मक काय आता लोकांना काय उत्तर देऊ? पाणी क्लिअर झाला तर फिल्टर प्लांटचं जर मागणी कंपनी करून आज जर घेत असेल ना, आज लोकांना नाही लॉकडाऊन गुन्हा काढला तुम्ही आणि आम्ही ते सहन करायचे बिलकुल नाही सर। ग्रामपंचायत मधले या कंपनीमध्ये याचं कारण सांगतो की जिंदल सॉ या कंपनीने हा केमिकलयुक्त पाणी या आमच्या नदीमध्ये सोडलेला आहे। नदीमधला जो पाणी आहे तो आमच्या 4-5 गावं आहेत, ऐनगर, हेदवली, कांसई, तामसोली, मांडवशेत आणि कांसईवाडी अशी जी गावं आहेत त्यांच्यामध्ये त्या विहिरीमध्ये हाच पाणी आता जाणार आणि हा पाणी कसा पिणार यासाठी आम्ही या कंपनीमध्ये आलेलो आहे। आणि या कंपनीचे जे मॅनेजर आहेत त्यांना पाटील साहेबांना आम्ही जेव्हा पाणी करायला घेऊन गेलो तेव्हा पाटील साहेबांच्या स्वतःच्या डोळ्याने त्यांनी पाहिलेलं आहे त्या पाण्यामध्ये मासेसुद्धा मिळाले आहेत। तर याच्यामुळं आज मासे मिळले आहेत, जर जीवितहानी झाली असती तर आज आमच्या विभागाची काय परिस्थिती असती। तर आम्ही या कंपनीकडे जोपर्यंत या पाण्याचा बंदोबस्त होत नाही, आम्हाला जोपर्यंत एवढ्या लोकांना, एवढ्या गावातील सर्व गावांना फिल्टर प्लांटची योजना जोपर्यंत एक फिल्टर प्लांट बसून देत नाही तोपर्यंत आमच्या ग्रामस्थांची सर्वांची अशी मागणी आहे की यांनी आम्हाला जारचे पाणी तोपर्यंत आमच्या गावांना पाजावे आणि जोपर्यंत फिल्टर प्लांट बसत नाही तोपर्यंत एक दिवस जरी यांनी आम्हाला फिल्टर पाण्याची जर कमी पडून दिली तर आमचा हा पूर्ण विभागाचा या कंपनीवरती मोर्चा असेल आणि कुठलाही नंतर मागे हटणार नाही कोणी। आणि एक मिनिटं मला साहेबांना बोलायचं आहे की आता जी तुम्ही पाणी केलीत या पाण्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं सांगा आम्हाला। आम्ही आता संयुक्तिकरित्या पाणी केलेली आहे, तर त्यामध्ये आढळलं की पाणी याचे पाणी आहे आढळलेले कंपनीकडून नुसते गेलेले।
आम्ही पहिल्यांदा सगळ्यात अगोदर महत्त्वाची आमची जी कामगिरी आहे ती कोणती आहे की आपण जे जार आहेत आपल्या कुठले पाण्याचे आता जे आहे ते जारचं प्रोव्हिजन आम्ही पहिल्यांदा आता करून देतो आहे आणि नंतर संयुक्तपणे बसून आपण जे फिल्ट्रेशन प्लॅनची तुमची विनंती केलेली आहे त्या विनंतीवर विचार करून आपण लगेच त्याची पण प्रक्रिया जोपर्यंत फिल्टर प्लॅन बसत नाही तोपर्यंत तुम्ही जारचं पाणी विभागाला पाजणार की नाही हे पण सांगा आम्हाला. साहेब आता फिल्ट्रेशन प्लॅन बसवण्यासाठी किती दिवस तरी आमच्याकडे लागतील साहेब? 3-1 महिने लागतील. त्या अनुषंगाने तुम्ही जर म्हणताय की 3 महिने पाण्याची जी प्रक्रिया आपल्याला करायची असेल तर ती प्रक्रिया माझ्या माहितीप्रमाणे संयुक्तिक वाटणार नाही असं मला वाटतंय. पण ऐकून घ्या साहेब, आम्ही आता जसं ठरल्याप्रमाणे पहिली आपली प्राथमिकता देऊया की पहिल्यांदा पाण्याला जे आपण पाण्याची जी पहिली प्रोव्हिजन पाहिजे आता लोकांना किंवा पिण्यासाठी राईट, तर ती पहिली प्रोव्हिजन तर आम्ही इमिजिएटली करून देतो. म्हणजे कमीत कमी असे आपण 8 ते 10 दिवस तर मी इमिजिएट आता पहिली प्रक्रिया करतो. तुम्ही 2 दिवसांनी पुन्हा एकदा मंडळी म्हणजे कोण तुम्ही आणखी 2 आपली जी तुम्ही जाणकार मंडळी असतील त्यांना घेऊन या आणि आपण फिल्ट्रेशन प्लॅनचं पण आपण प्रोव्हिजन करून मला एक बोलायचं आहे आता मला एक बोलायचं आहे 1 मिनिट मला एक बोलायचं आहे. आता तुम्ही जर बोललात की फिल्टरेशन प्लॅनला आम्हाला 3 महिने लागतील तर तुम्ही जे हे सांगितलेलं आहे 3 महिन्यानंतर तुम्ही जे बसून देणार आहात आम्हाला की या प्रोव्हिजनला 3 महिने लागणार आहे तर हा तुमचा आम्हाला लेखी स्वरूपात आता लिहून द्या. आपण तसं करू सर, लेखी लिहून द्या आम्हाला. लेखी लिहून देऊ काय हे नाही आहे. पण माझं म्हणणं एवढंच होतं उद्या मान्य आहे ना सर्वांना? साहेब आता बघा ही फिल्ट्रेशन प्लॅन तुम्ही बोललाय 3 महिने बोलले ना 3 महिन्यापर्यंत वेट करू आपण लवकर